नमस्कार. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये तुमचं स्वागत. महाराष्ट्र सरकारच्या 13 आणि 10 वर्ष मुदतीच्या प्रत्येकी 3,000 कोटी असे एकूण 6,000 कोटी रुपयांच्या बॉन्ड्सची विक्री 21 मार्च 2024 रोजी अटी आणि शर्तींच्या अधीन राहून लिलावाने करण्यात येणार आहे. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कार्यक्रमांसाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे. या बॉन्ड्सचा कालावधी 22 मार्च 2024 पासून चालू होणार आहे. तर बॉन्ड्सची परतफेड दिनांक 22 मार्च 2037 रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर लिलावात विक्री केलेल्या रोख्यांवरील दर शेकडा कुपन दरा एवढा असेल. व्याजाचं प्रदान प्रतिवर्षी 22 सप्टेंबर आणि 22 मार्च रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येणार आहे. महागाईत वाढ होत असली तरीही ठराविक काळानंतर खाद्यपदार्थांच्या महागाईमुळे महागाईचा धोका कायम असल्याचा उल्लेख आरबीआयच्या लेखात करण्यात आलाय. आरबीआयला आर्थिक विकासाचा दर कायम ठेवण्यासाठी 4% आत महागाईचा दर ठेवण्याची जबाबदारी आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक विकासाचा दर हा 7.4% राहू शकतो, असंही आरबीआयने या लेखात नमूद केलंय. आगाऊ कर संकलनात वाढ झाल्यामुळे 2023-24 या आर्थिक वर्षात 17 मार्चपर्यंत निव्वळ थेट कर संकलन हे 19.88% वाढून 18,90,000 कोटी रुपयांच्या वर पोहोचलंय, अशी माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने दिली आहे. या कर संकलनानंतर 2023-24 या आर्थिक वर्षासाठीच्या सरकारच्या सुधारित उद्दिष्टानुसार थेट कर संकलनाचं 97% उद्दिष्ट पूर्ण झालंय. विशेष म्हणजे वैयक्तिक कर संकलन हे कंपनीच्या कर संकलनापेक्षा जास्त आहे. 17 मार्च पर्यंत 18,90,259 कोटी रुपये प्रत्यक्ष कर संकलनापैकी परताव्यासह 9,14,469 कोटी रुपये, परताव्यासह वैयक्तिक आयकर 9,72,224 कोटी एवढा आहे. सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्सचाही यामध्ये समावेश आहे. आरबीआयने किरकोळ कर्ज देताना अनेक निर्बंध घातल्यामुळे या आर्थिक वर्षात किरकोळ कर्जात 100 अंकांची म्हणजेच 15% घसरण होऊ शकते. HDFC बँकेच्या एकत्रीकरणाचा परिणाम यात गृहीत धरला तर 16 ते 16.5% रिटेल कर्ज वाटप कमी होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून आरबीआयने बँक आणि बिगर बँकिंग वित्तीय संस्थांना असुरक्षित कर्जाचं वाटप करताना सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला, तसेच विविध निर्बंधही घातले आहेत. 2023च्या चौथ्या त्रैमासिकात प्राईम ग्लोबल सिटी इंडेक्समध्ये मुंबईने जगात 3रा क्रमांक पटकावला आहे. वर्षागणिक मुंबईतल्या मालमत्तेच्या किमतीत 10% वाढ झाली, अशी माहिती नाईट फ्रँक या संस्थेने दिली आहे. मुंबईप्रमाणेच नवी दिल्ली, बँगलोर या शहरातल्या आलिशान प्रॉपर्टीच्या किमतीतही वाढ झाली आहे. वेगवान आर्थिक विकास तसेच चांगलं जीवन जगण्यासाठी लोकांनी मुंबईला पसंती दिल्याने मुंबईत प्रॉपर्टीचे दर वाढत आहेत. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आता वेळ झाली थांबायची. तुम्ही पाहत राहा मनी 9 मराठी.